आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सई, खूप त्रास झाला का बाळा आज? आई, मी तुझी शपथ घेऊन सांगते, माझी खरंच काही चूक नाहीये ग. ए वेडाबाई, तुला शपथ वगैरे घ्यायची काही गरज नाही. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. आई, तू तिथे नसताना सुद्धा तुझा माझ्यावर किती विश्वास आहे. पण मामी होती ना तिथे, तरी सुद्धा तिला हेच वाटते की मी चुकलीये म्हणून. तुला मामीचा स्वभाव माहित नाहीये का? माहितीये ना. मग आई, मामी आपल्याशी कसं वागते, कसं बोलते आपल्याला चांगलंच माहितीये ना. पण आज त्या भैरवी मॅडमने मामाचा एवढा अपमान केला आणि तरी सुद्धा ती काहीच बोलली नाही ग. आणि मी मामाच्या बाजूने बोलायला लागले तर तिला मीच चुकीची वाटते. आई, मामाने देवाण सरांसाठी नवीन वस्त्र आणले होते आणि भैरवी मॅडमने ते नवीन वस्त्र मामाच्या तोंडावर फेकले, त्याचा अपमान केला. आणि सगळं मला बघवत नव्हतं म्हणून मी त्यांना बोलले. आपण गरीब आहे म्हणून त्यांचं ऐकून घ्यायचं का प्रत्येक वेळेस? आणि ही सगळी चूक त्यांची हसून सुद्धा वरून त्याच माझ्यावर चिडून निघून गेले. देवाण सरांचे आई वडील सुद्धा घाबरले होते ग. फक्त हे लग्न मोडून आहे ना म्हणून मी माघार घेतली, शांत बसले. आणि माझी चूक नसताना देखील मला त्या भैरवी मॅडमची माफी मागावी लागली. शाबास बाळा, मला अभिमान आहे तुझा. आज तू मामाच्या मानासाठी लढलीस, त्याच्या बाजूने उभी राहिलीस आणि आपलं नातं टिकावं म्हणून नमतं सुद्धा घेतलंस. एक लक्षात ठेव बाळा, नमतं घेतलं म्हणून माणूस कधी लहान होत नाही, उलट समोरच्या पेक्षा मोठाच होतो तू. वरूनचा फोन. आई, अगं मी या सगळ्या गडबडीमध्ये आज वरूनची फी भरायचीच विसरून गेलीये. अगं बाई, एक मिनिट. हॅलो वरुण, आय एम सो सॉरी. अरे मी गडबडीमध्ये विसरून गेले आज फी भरायची होती म्हणून. प्लीज, खरं सॉरी. ताई ताई, इट्स ओके. हे बघ, कॉलेजने मुदत वाढवून दिली फी भरण्यासाठी, सो डोंट वरी. बरं झालं, पण तू काळजी करू नकोस हा. मी करते काहीतरी व्यवस्था पैशांची. हो ताई. ए, पण तुझ्या त्या नवीन जॉबचं काय झालं ग? काय नाही, ऑफर लेटर आलाय, होईल लवकरच जॉईन मी. अरे वा, क्या बात आहे ताई, कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. आणि हे बघ, तू पैशांचं अजिबात टेन्शन घेऊ नकोस, माझ्याकडे आहेत थोडे साठवलेले. तुझ्याकडनं आले की होईल मॅनेज. तुझ्याकडे पैसे? तुझ्याकडे पैसे कुठून आले वरुण? अरे मी तुला विचारते. हॅलो. हा ताई, तू काही प्रश्न विचारतेस ग? तूच नव्हते का दिलेस मागच्या वेळी? तू विसरलीस का? अच्छा, ते होय. अरे वेडा, ते तुला खर्चासाठी दिले होते. आणि हे बघ, फीचे पैसे आहेत ना ते मी भरे, त्याची काळजी तू करू नकोस. तू फक्त तुझ्या अभ्यासावर फोकस कर, ठीक आहे? चल, मी ठेवते आता, उद्या बोलते. ओके, बाय. गुड नाईट. गुड नाईट. बाय. सई, कुठून आणणार आहेस पैसे वरूनच्या फीसाठी? आई, मी करते सोय काहीतरी. कुठून सोय करणार आहेस सई? आधीच ओढाताण कमी होते का तुझी? सई, माझं ऐक ना, वरुणला इकडे बोलावून घे. हा,
ते हॉस्टेलचं वगैरे राहू दे अगं. म्हणजे इथे तो आला तर राहण्याचा खाण्यापिण्याचा खर्च तरी वाचेल की नाही. हे बघ कॉलेज असं किती लांब आहे, तो जाईल इथून. आई मुळात त्याच्या राहण्याचा प्रश्नच नाहीये. हे बघ मला वरुणला इथे नाही ठेवायचंय. उगाच त्याच्या अभ्यासावर परिणाम नको व्हायला. आई हे बघ तुला पण माहिती ना आपल्या घरातलं वातावरण दिवसेंदिवस बिघडत चाललंय. त्यामुळे तो तिथे आहे ना ते खूप व्यवस्थित आहे. त्याचा अभ्यास पण होईल आणि त्याचं मन सुद्धा लागेल. आणि राहिला विषय त्याच्या फीचा, मी करेल काहीतरी व्यवस्था. तू नको काळजी करूस. ठीक आहे, दमली असशील, आराम करायला ये. बाप्पा वरुणच्या कॉलेजची फी भरायची आहे आणि माझ्याकडे पैसे नाहीयेत. तुझ्या भरवशावर घरातून बाहेर पडते. काहीही करून मला पैशांची सोय करावीच लागेल, कारण वरुणचं शिक्षण थांबता कामा नये. प्लीज मला मार्ग दाखव. तथास्तु. असं मी नाही म्हणते, माऊली म्हणते. मी फक्त त्यांचा निरोप तुला सांगितला. मामा मी जरा एका कामासाठी बाहेर चालली आता. ते तू आवरून निघालीस त्यावर कळतच आहे. जा जा, तुझं जे काही काम असेल ना ते पूर्ण होईल. थँक्यू. आणि हो नाश्ता बनवून ठेवलाय. येतो मी. चल नीट जा. येते. सई चहा आणि नाश्ता आण ग. सई गेली बाहेर आताच. काय बाहेर गेली? अहो आणि तुम्ही का पाठवलीत? मी कुठं पाठवली, तिचं काम होतं, ती गेली. मला सकाळी उठले उठले चहा नाश्ता लागतो माहितीये तिला, नाही तर डोकं दुखतं माझं. एक तर अंजलीचं लग्न तोंडावर आलंय, चिक्कार कामं पडलीयेत.